आज आपण करतोय मेथीची भाजी. एकदम साधी सोपी, तर सगळ्यांनाच जमती, पण ह्या पद्धतीने एकदा करून बघा. ह्यासाठी ना शेंगदाणे घेतले मी अर्धी वाटी, लसूण घेतला भरपूर आणि लाल मिरच्या, मीठ आणि मेथीची एक जोडी घेतलेली, चांगली निवडून घेतली, स्वच्छ धुवून घेतली. हे शेंगदाणे इकडं भाजून घ्यायचे. मी लाल मिरच्या घेतल्या, त्यांनी पण छान होते, कारण माझ्याकडे हिरव्या नव्हत्या खरं सांगायचं तर, पण लालनी पण छान होतात, अशी काही अडचण येत नाही. म्हणजे आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्याच्यात हे करायचं, काही नाही म्हणून अडून नाही बसायचं. तुम्ही तुमच्या चवीनुसार किती लागते तिखट त्याच्यानुसार घ्या मिरच्या. हे शेंगदाणे भाजले आणि ह्याचं आहे ना जाडसर हे करून घ्यायचं. दोन पळ्या तेल टाकलं मी. लसूण टाकला. हे लसूण आहे ना एकदम गावरान आहे आणि बारीक आहे म्हणून मी त्याचे जास्त तुकडे केले नाही, असाच छान लागतो. लसूण टाकल्यानंतर मिरचीचे तुकडे टाकले. हिरव्या मिरचीचे टाकले तरी चालन, त्याचं चांगलंच आहे. जास्त साहित्य नाही, पण खायला एकदम चवदार भाजी होती. काही भाज्यांना आहे ना कमी साहित्यातच चांगल्या लागतात. जास्त टाकलं ना त्या मसाल्यांचं जास्त हे होतं, मेन भाजीचा फ्लेवर निघून जातो. मग आता ही मेथी टाकली मी धुवून. मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. मीठ आणि पालेभाज्यांना मीठ थोडं कमीच टाकायचं, कारण ते शिजून बारीक होतात. आता कुणी ना ते शिजत आली ना नंतर मीठ टाकतं, पण मी ना आधीच टाकते. शिजायला टाकले ना भाजी लगेच मीठ टाकते. तर त्याचं कारण काय आहे, ते मिठाचं पाणी सुटतं आणि ते पाण्यात आहे ना ती भाजी छान शिजली जाते आणि खमंग लागते. त्यामुळे ना मी मीठ आहे ना आधीच टाकते. तुम्हाला खारट वगैरे व्हायची जर हे वाटत असेल तर थोडंसं कमीच टाकायचं मीठ, कारण नंतर भाजी कमी होते ना, त्या अंदाजानेच टाकायचं. आता हे शेंगदाणे ना मिक्सर करून घ्यायचे आणि जाडसरच कूट करायचा. असे एकदम दाताखाली आले पाहिजे, असे जाडसर करायचे. आता ही चांगली शिजली आणि पूर्ण शिजत आली ना मग कूट टाकायचा, कारण नंतर ना आधी टाकला ना मग ती भाजी नीट शिजत नाही. कूट टाकल्यानंतर परत ठेवायची 5 मिनिट पाणी आटोपर्यंत. भाजी